नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागात तब्बल 78 कायमस्वरूपी पदांसाठी भरती निघाली आहे. होय, 78 पदे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही खरोखरच एक मोठी सुवर्णसंधी आहे. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण या जाहिरातीचे सगळे महत्त्वाचे पैलू अगदी बारकाईने डिकोड करणार आहोत. कोणताही गोंधळ नको, फक्त आणि फक्त अचूक माहिती. तर मग सुरू करूया. आता ती 26 पानांची अधिकृत अधिसूचना वाचायला गेलो तर थोडं किचकट वाटू शकतं. पण काळजी नसावी. आपण हा संपूर्ण प्रवास अगदी सोपा करणार आहोत. रिक्त पदे, पात्रता, वयोमर्यादा, आरक्षणाचे नियम, अर्ज प्रक्रिया आणि शेवटी परीक्षेचं नेमकं स्वरूप या 6 मुख्य टप्प्यांमध्ये आपण ही संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी सुरुवात करूया ती उपलब्ध असलेल्या विशिष्ट पदांपासून आणि त्यांच्या आकर्षक वेतन श्रेणीपासून. एकूण 78 रिक्त पदांचे हे वर्गीकरण बघितलं तर सर्वात मोठी संधी आहे निरीक्षक या पदासाठी, ज्यासाठी तब्बल 62 पदे उपलब्ध आहेत. या खालोखाल लेखापाल पदासाठी 12 आणि लघुटंक लेखक पदासाठी 4 पदे आहेत. इथे सगळ्यात भारी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे निरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांसाठी मिळणारी S13 वेतन श्रेणी. याचं मूळ वेतनच 35,400 ते 1,12,400 रुपये इतकं आहे आणि लघुटंक लेखक पदासाठी S8 वेतन श्रेणी आहे. यावरूनच या पदांचं महत्त्व आणि गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा. अर्ज करण्यापूर्वी आपण या निकषांमध्ये बसतोय की नाही हे तपासणं सगळ्यात गरजेचं आहे. आता यातली लक्षवेधी बाब म्हणजे वयोमर्यादेत मिळणारी सवलत. अर्जासाठी किमान वय 19 वर्षे असणं तर आवश्यक आहेच, पण कमाल वयोमर्यादेत एक मोठा फरक दिसतो. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे, पण मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हीच मर्यादा 43 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी थेट 5 वर्षांची सवलत. यामुळे अनेक अनुभवी उमेदवारांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची उत्तम संधी मिळणार आहे. वयासोबतच शैक्षणिक पात्रताही तितकीच काटेकोर आहे बरं का. निरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त पदवी चालेल, त्यामुळे तिथे स्पर्धा नक्कीच जास्त असणार. पण लेखापाल पदासाठी केवळ वाणिज्य शाखेची पदवी असून चालणार नाही, तर सोबत लेखाक्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव सक्तीचा आहे. आणि लघुटंक लेखक पदाचा विचार केला तर तांत्रिक कौशल्यांची मोठी अट आहे. मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट असणं एकदम अनिवार्य आहे. हे निकष अत्यंत कडक आहेत आणि त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यानंतरचा विषय थोडा गुंतागुंतीचा पण अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे समांतर आरक्षणाचे नियम. सामाजिक आरक्षणासोबतच या समांतर आरक्षण प्रवर्गांचा इथे स्पष्ट उल्लेख आहे. महिलांसाठी 30% पदे राखीव आहेत. याशिवाय प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त लोकांसाठीही हे समांतर आरक्षण लागू आहे. यातला एक वेगळा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रवर्ग म्हणजे नोंदित माथाडी कामगार. एक गोष्ट मात्र अगदी पक्की लक्षात ठेवा. या आरक्षणाचा दावा करणाऱ्या सर्वांना अंतिम निमिषेच्या वेळी अधिकृत आणि वैध प्रमाणपत्रे सादर करणं 100% बंधनकारक आहे. प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारी थेट रद्द होऊ शकते. चला, आता प्रत्यक्ष ॲक्शन प्लॅनकडे वळूया, म्हणजे अर्ज प्रक्रियेचे लॉजिस्टिक टप्पे आणि त्यासाठी लागणारी फी. अधिसूचनेतील तारखांनुसार आज 14 मे 2026 आहे, म्हणजेच कालपासूनच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची खिडकी उघडली आहे. अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख आहे 11 जून 2026 रात्री 11:55 वेळेची ही मर्यादा अतिशय कडक आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा सर्व्हर डाऊन होण्याची अजिबात वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून टाकणं नक्कीच शहाणपणाचं ठरेल. अर्ज प्रक्रियेचे हे 4 अनिवार्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आपलं अचूक प्रोफाईल तयार करायचं. तिसरा टप्पा खूप क्रुशल आहे, कागदपत्रे अपलोड करण्याचा. इथे सर्व कागदपत्रे फक्त PDF फॉर्मॅटमध्येच लागतील आणि त्यांचा आकार 50 ते 500 किलोबाईटच्या दरम्यानच असणं सक्तीचं आहे. या मर्यादेत कागदपत्रे नसतील तर सिस्टम ती स्वीकारणारच नाही. आणि शेवटी परीक्षा शुल्क भरून अर्ज कन्फर्म करायचा. या प्रक्रियेसाठीचं परीक्षा शुल्क अगदी स्पष्ट आहे. खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क 1000 रुपये आहे, तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं आहे. लक्षात घ्या, हे शुल्क नॉन रिफंडेबल म्हणजेच न परतावा स्वरूपाचं आहे.
त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी आपण भरलेली सगळी माहिती अचूक असल्याची एकदा नीट खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. आता वळूया सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे, ते म्हणजे परीक्षेची तयारी आणि अभ्यासक्रम. या 200 गुणांच्या आणि 2 तासांच्या संगणक आधारित परीक्षेचं विभाजन पाहिलं तर मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान या 4ही विषयांना प्रत्येकी 30 गुण आहेत. पण इथे सगळ्यात मोठा गेम चेंजर विषय कोणता असेल तर तो आहे कामगार कायदे. या एकाच विषयाला तब्बल 80 गुणांचं प्रचंड वेटेज आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा आणि माथाडी कामगार अधिनियम यांचा समावेश आहे. त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करताना आपली पूर्ण ताकद या 80 गुणांवर केंद्रित करणं मस्ट आहे. कारण हाच विषय तुमची मेरिट लिस्ट ठरवणार आहे. परीक्षेच्या तयारीनंतर आता ही राज्यस्तरीय निवड प्रक्रिया आणि गुणांचं मूल्यांकन नेमकं कसं होतं ते थोडक्यात पाहूया. जेव्हा हजारो उमेदवार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा देतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशनचा. होतं काय की काही सत्रात पेपर सोपा असू शकतो तर काही सत्रात कठीण. या फरकामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून सर्व गुणांना एका सामायिक गणितीय पातळीवर आणलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे प्रक्रियेत 100% पारदर्शकता आणि निष्पक्षता राहते आणि कोणावरही अन्याय होत नाही. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की ही संपूर्ण प्रक्रिया किती शास्त्रशुद्ध आहे. हे जे मीन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथडचं अधिकृत गणितीय सूत्र आहे ना, त्याद्वारे गुणांचं सामान्यीकरण करताना दशांश चिन्हापुढील 5 अंकांपर्यंत अचूक गणना केली जाते. म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी ही फक्त अंदाजावर नाही तर या पारदर्शक आणि काटेकोर सूत्रावर आधारित असेल. त्यामुळे बाकी कसलाही विचार न करता उमेदवारांनी फक्त आपल्या अभ्यासावर फोकस करणं महत्त्वाचं आहे. तर मग या सर्व सविस्तर माहितीनंतर आता वेळ आहे स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची. 11 जूनची अंतिम मुदत वेगाने जवळ येतेय. तुमचे सर्व शैक्षणिक दाखले, वयाचे पुरावे आणि आरक्षणाची वैध प्रमाणपत्र बरोबर 50 ते 500 किलोबाईटच्या PDF स्वरूपात अपलोड करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत का? जर नसतील तर आजच तयारीला लागा आणि वेळेआधीच आपला अर्ज निश्चित करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.